त्यांना जी मिळकत मिळालेली आहे त्यांचे संरक्षण करून सदस्य समाजाचा विकास करणे हा इंटेन्शन. मध्यंतरी काय झालं, सदर माननीय धर्मदाय आयुक्त साहेब यांच्याकडं 2262/2017 अशी एक चौकशी अर्ज दाखल झाला. आता सदरच्या चौकशी अर्जामध्ये स्पेसिफिकली निसार बाटलीवाला जे होते त्यांनी एक अर्ज दाखल केलेला होता की बाबा सदर न्यासामध्ये इलेक्शन घेण्याची गरज आहे का. तर तिथं इलेक्शन घेतल्यानंतर हे घ्यावे असे आदेश त्यामध्ये देण्यात आले 22/65/2017. त्या आधारे काय झालं, जेव्हा सदरची परिस्थितीचं अवलोकन करण्यात आलं की बाबा 22/65 नुसार आता इलेक्शन घेण्याची गरज आहे, काही लोक ते बेकायदेशीरपणे बॅकडोरनी सदरच्या ट्रस्टमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक चेंज रिपोर्ट फाईल केला. त्या चेंज रिपोर्टचा नंबर होता 1457/2021. सदरचा चेंज रिपोर्ट होता 1457/2021. हा चेंज रिपोर्ट होता तो सिलेक्टिव्ह पद्धतीने दाखल केलेला होता. वास्तविक पाहता सदरच्या ट्रस्टच्या घटनेमध्ये सिलेक्टिव्ह पद्धत आहेच नाही. सिलेक्टिव्ह पद्धत जी आहे ती नाही. घटनेचे जेव्हा बायलॉज पाहिले जातात त्यामध्ये कलम 19 व 22 मध्ये इलेक्शन कसा घ्यावा याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे इलेक्शन न घेता बॅकडोरनी सदरचे एक विश्वस्त जे 1977 आणि 1977 साली म्हणजे ऑफिस निष्क्रिय झालेले होते, ज्यांना 1977 साली त्यांचा कार्यकाल संपलेला होता, त्या विश्वस्ताला हाताशी धरून त्यांच्या म्हातारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांचा ॲफिडेव्हिट घेऊन एक बदल अर्ज दाखल करण्यात आला की बाबा जे विश्वस्त शेड्यूल 1 वर आहे त्या विश्वस्ताने आम्हाला सहमती दिलेली आहे आणि आम्ही आता सदरचा बदल अर्ज दाखल करतो. परंतु घटनामध्ये तसली कोणती तरतूद नसल्याने सदरचा बदल अर्ज मनामंजूर करण्यात आला. सदरच्या बदल अर्जामध्ये ज्या लोकांनी बदल अर्ज दाखल केला होता, नाव घेत नाही त्यामध्ये, मी तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे, त्या बदल अर्जामध्ये एक साक्ष घेण्यात आली. बदल अर्जाची जेव्हा उलट तपास घेण्यात आला, उलट तपासामध्ये त्यांना विचारण्यात आलं बाबा हा तुमच्या न्यासाचे सभासद किती, सदस्य किती, तर त्यांना सभासद किती हे तर माहीत नाही. न्यासाची जनरल बॉडी मीटिंग कशी कॉल करण्यात येते हे माहीत नाही. त्यांना जनरल बॉडी मीटिंगला किती प्रतिशत लोकांची उपस्थिती लागते, 1/3 लागते का 2/3 लागते हे त्यांना माहीत नाही. आणि ते लोक म्हणतात आम्ही जनरल बॉडी मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव घेतला आणि आम्ही एका इस्माला उभं केलं आणि त्या इस्माला सांगितलं बाबा तत्व 1977 साली सेवानिवृत्त निष्क्रिय झालाय ॲज अ ट्रस्टी म्हणून आणि तू काय कर आम्हाला संमती दे. त्यामध्ये काय अंडर द टेबल त्यांचे काय झाले ते देव झाले. परंतु कोर्टाने सगळ्यात लक्षात घेतलं व घटना वाचली. वाचल्यानंतर कोर्टासमक्ष जे पूर्ण डॉक्युमेंट आहे जेव्हापासून घटना तयार झाली तेव्हापासून आजपर्यंत त्याचं अवलोकन केलं ह्यांनी घेतलेलं होतं. कारण ह्यांची एक जी बॉडी आहे ती न्यासाच्या बायलॉज प्रमाणे इलेक्टेड बॉडी आहे. 1967 मध्ये 7 ऑगस्टला असा एक न्यासाला कोणीही कायदेशीर ट्रस्टी नाही, नवीन आमची नियुक्ती झाली असा अर्ज दाखल केला. म्हणजे हा या लोकांचा फ्रॉड. म्हणजे एका कार्यामध्ये असं दाखवायचे ते या ट्रस्टला कोणी नाही आणि नगरमध्ये स्वतः आम्ही निर्णय झालो असा गजर अर्ज दाखल. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.